नमस्कार, मी अविनाश थिंकडेलीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा विषय हा राजकीय आहे, परंतु तो राजकीय पक्ष, संघटना किंवा राजकीय व्यक्ती नसून एकूण लोकांचा राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, लोकांच्या जीवनात राजकारण ह्या विषयानं जो काही बदल केला आहे, आत्ता विशेषतः ह्या सध्याच्या चालू काळामध्ये लोक राजकारणाकडे ज्या दृष्टीनं बघतायत किंवा राजकीय भूमिका ज्या पद्धतीनं घेत आहेत त्याच्याविषयीची ही भूमिका आहे. खरं तर आजचा हा व्हिडिओ म्हणजे माझी खंत आहे, कारण आता एकूण देशामधलं जे काही राजकीय वातावरण आहे ते म्हणून गुळगुळीत झालेलं वाक्य म्हणून द्वेषाचं आहे असं नाही, तर ते खरंच कमालीचं बाद झालं आहे किंवा घाणेरडं झालं आहे. मित्रांनो, प्रत्येक राजकीय पक्षानं आता IT सेल निर्माण केला आहे किंवा IT सेल तयार केला आहे आणि त्या IT सेलच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या राजकीय पक्षाची जी काही ध्येय धोरण आहे, ती कृती कार्यक्रम आहे, याच्याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो IT सेल तयार केला आहे. परंतु दुर्दैवानं त्या IT सेलच्या माध्यमातून देशात प्रचंड द्वेष, तिरस्कार आणि एकमेकांविषयीचं अतिशय चुकीच्या अर्थाचं वातावरण निर्माण करण्याचं काम संपूर्ण देशामध्ये होताना दिसतंय. याला कुठल्या एका राजकीय पक्षाचा IT सेल कारणीभूत आहे तर तसं अजिबात नाही. कमी अधिक प्रमाणामध्ये सगळेच राजकीय पक्षांचे IT सेल हे आता लोकांच्या मनामध्ये द्वेषाची, तिरस्काराची आणि एकमेकांविषयीच्या रागाचीच भावना निर्माण करणार आहेत. खरं तर IT सेलच्या माध्यमातून येणारं सगळेच मेसेज खरे असतात का, हाही विचार लोकांनी करायला पाहिजे. दुर्दैवानं काय झालं आहे की आता आपली स्वतःची मतं काय राहिली नाही, ती राजकीय पक्षांचे IT सेल जी मतं ठरवत आहेत ती आपली मतं झालेत. आपल्याकडं आता मोबाईल नावाचं प्रकार आहे, त्यामध्ये WhatsApp, Facebook किंवा कुठलाही सोशल मीडिया आहे. त्या सोशल मीडियामध्ये राजकीय पक्षांचे IT सेल काही मेसेज पाठवत आहेत आणि आपण ते मेसेज आपल्या सोयीनं आपली ज्या राजकीय पक्षांशी बांधिलकी आहे त्या हिशोबानं पुढं ढकलतोय, फॉरवर्ड करतोय. आणि ते चांगले आहेत का, वाईट आहेत का, ते चूक आहे का, बरोबर आहे, त्या IT सेलनं पाठवलेल्या मेसेजमधला मजकूर बरोबर आहे की चूक आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, त्यात लिहिलं आहे ते खरंच लिहिलं आहे का, की चुकीची काही आकडेवारी, चुकीची काही मतं मांडणी केली आहे, ह्या कशाची शहानिशा न करता आपण अगदी डोळं झाकून आपल्याला आलेला मेसेज आपण पुढं फॉरवर्ड करत राहतो. ही अतिशय घातक आणि कुठेतरी देशातलं वातावरण कमालीचं बाद करणारी आणि माणसांमधलं देखील वातावरण कमालीचं बाद करणारी गोष्ट आहे. खरं तर हे कुणीतरी न कळत चुकून अडाणी माणसानं केलं असतं तर ठीक होतं, परंतु स्वतःला सुशिक्षित समजणारे, अतिशय चांगलं शिक्षण झालेली, अतिशय चांगल्या ठिकाणी जॉब करणारी, व्यवसाय असणारी सुद्धा लोक अशा पद्धतीचा आंधळेपणा, खुळापणा करायला लागलेत की येणारा मेसेज चूक बरोबर न बघता पुढं फॉरवर्ड करायला लागलेत. खरं तर आपल्याला आवडणाऱ्या राजकीय पक्षाची भूमिका पुढे घेऊन जाणं किंवा त्याचा प्रचार प्रसार करणं यामध्ये गैर काही नाही आहे, परंतु IT सेलच्या माध्यमातून आलेला आपल्याला जो काही तो मेसेज आहे, तो मेसेज चूक आहे का बरोबर आहे, त्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर खरा आहे की खोटा आहे, त्या मजकुरामधून कुणातरी भावना दुखावल्या जाणार नाहीत ना, किंवा त्या मजकुरामधून कुठंतरी चुकीचं, द्वेषाचं, तिरस्काराचं वातावरण, समाजामध्ये सामाजिक असंतोष आणि दुही निर्माण करणारं वातावरण तरी तयार होणार नाही ना मी पाठवलेल्या मेसेजकडून, याची काळजी कुणी घ्यायची. नागरिक म्हणून आपली ती जबाबदारी आहे. खरं तर राजकारण वाईट नाहीच आहे, मी पहिल्यापासून म्हणत आलो आहे की राजकारण हे आपल्या जगण्याच्या सगळ्या क्षेत्रावर परिणाम करणारं क्षेत्र असल्यामुळं ते अपरिहार्य आहे. राजकारणापासून आपण दूर जाऊ शकत नाही, परंतु हेही लक्षात ठेवलं पाहिजे की राजकारण जरी जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी राजकारण म्हणजे जीवन नव्हे. आपलं वैयक्तिक जीवन, जीवनातली वेगवेगळी कामं, आपला उद्योग, व्यवसाय किंवा आपली कुटुंब, आपले नातेसंबंध, आपले सामाजिक संबंध हे अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. त्या राजकारणापासून दूर ठेवावं लागतेल्या. राजकारण राजकारणाच्या जागी आणि आपले बाकीचे हितसंबंध वेगळ्या जागी. परंतु दुर्दैवानं हे IT सेल आणि राजकीय पक्षांनी जे काही द्वेषाचं वातावरण निर्माण केलं आहे त्याच्यामध्ये आता सध्या वेगवेगळ्या पक्षाचे जे काही समर्थक आहेत किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षांना फॉलो करणारी, समर्थन करणारी जी काही लोक आहेत ती सध्या एकमेकांचं शत्रू असल्यासारखं किंवा एकमेकांचं वैरी असल्यासारखं वर्तन किंवा तशा पद्धतीचं मेसेज सोशल मीडियामध्ये फिरवायला लागलेत. ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि ह्या सगळ्याचा चुकीचा परिणाम आपल्या सगळ्यांच्याच व्यक्तिगत जीवनावर व्हायला लागला आहे. आता आपण सध्या सगळेजणच कमालीचे द्वेषी, कमालीचा तिरस्कार करणारे आणि कमालीचा एकमेकांचा भेद, द्वेष, तिरस्कार करणारी लोक झालो आहोत. याला कुठेतरी ते राजकीय पक्षांनी IT सेल कारणीभूत आहेत आणि तितकंच आपण कारणीभूत आहे की आपण त्याची चौकशीच करत नाही. आपण डोळसपणे त्या सगळ्या गोष्टींकडे बघत नाही, आपण ते मेसेज आंधळेपणाने फिरवतोय. याची जबाबदारी कुठेतरी आता आपण नागरिक म्हणून घ्यायला पाहिजे. राजकारण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठी आहे, राजकारण देशामध्ये काही भूमिका घेण्यासाठी आहे, देशाला काहीतरी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आहे. राजकारण म्हणजे माणसामध्ये भांडणं लावण्याचं साधन नाही आहे. परंतु आता सध्या राजकीय पक्षांनी त्यांच्या IT सेल यांनी हेच धंदा चालू केला आहे की लोकांमध्ये भांडणं लावायची, ती जातीवरून लावायची, धर्मावरून लावायची, संस्कृतीवरून लावायची किंवा मग आमचा नेता भारी का तुमचा नेता भारी, त्याचे जात समुदाय तयार करायचे, नेत्यांना जातीच्या नावाखाली वाटून घ्यायचं, द्यायचं वाटून. ह्या सगळ्या गोंधळाच्या वातावरणामध्ये कुठेतरी लोक आता आपली भूमिका काय हे विसरलेत.
पूर्वी काय असायचं किंवा आताही काही ठिकाणी हे पाहायला मिळतं की कोणत्याही प्रकारचा अजेंडा जरी राजकीय पक्षाने राबवला तरी लोक त्याला बळी न पडता लोक सुसंस्कृतपणे विवेकानं त्या राजकीय पक्षाने त्यांच्या कार्यक्रमाकडे त्यांच्या धोरणाकडे बघतात आणि निर्णय घेतात। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये एक असा वर्ग तयार झाला आहे जो राजकीय पक्षांचे कार्यक्रम काय आहेत, त्यांची धोरणं काय आहेत, त्यांनी नेमकं काय काम केलं आहे ह्या कशाचाही विचार न करता त्यांच्याकडून येणारा त्यांच्या IT सेलच्या माध्यमातून येणाऱ्या मेसेज आंधळेपणाने फिरवत आहेत, त्याच्यावरून आपली मतं तयार करत आहेत। आणि दुर्दैवानं आत्ता जी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नावाचा प्रकार आला आहे की सत्य काय ते शोधायचं नाही, खरं काय ते शोधायचं नाही, जे मेसेज येतील त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि तसेच मेसेज फॉरवर्ड करायचे आणि त्या मेसेजच्या हिशोबाने त्या राजकीय पक्षाच्या IT सेलच्या हिशोबाने स्वतःची राजकीय मतं आणि राजकीय भूमिका तयार करायच्या। हे अतिशय घातक आहे। राजकारणी असतील, राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, ह्या सगळ्यांकडे व्यक्ती म्हणून नागरिक म्हणून तटस्थपणे बघणं, त्यांचं खरं वाईट काय असेल ते आपण निर्णय घेणं, त्यांचं जे काही चूक बरोबर आहे याच्याकडे आपण नागरिक म्हणून त्रयस्थपणे बघणं। माझ्या आवडीचा राजकीय पक्ष असला तरी मी त्याच्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही याची काळजी घेणं आता सध्या सगळ्यात महत्त्वाचं आहे। परंतु हा सगळा विचार करण्याची संधी IT सेल आता लोकांना देईनाच झालेत। IT सेलनं आपल्या सगळ्यांच्याच मेंदूचा ताबा घेतला आहे। आपण काय विचार करायला पाहिजेत, आपली राजकारण्यांविषयीची मतं काय असली पाहिजेत, राजकारणाचा ट्रेंड काय असला पाहिजे, सध्याच्या राजकीय भूमिका आणि राजकीय वातावरण काय असलं पाहिजेत, लोकांच्या समोरचे राजकीय व्यक्तींकडून अपेक्षित असणारे प्रश्न काय असले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींवर आता राजकीय पक्षांचे IT सेल प्रभाव पाडायला लागलेत किंवा IT सेल ठरवायला लागले की नेमकं लोकांची राजकारणाकडे बघण्याची काय दृष्टी असली पाहिजे। आणि हे अतिशय घातक आहे। राजकारणाकडे बघण्याची लोकांची दृष्टी ही त्याची स्वतःची असली पाहिजे, स्वतः विचार केलेली असली पाहिजे, ती कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या IT सेलनं ठरवलेली नसली पाहिजे। याचा विचार लोकांनी करण्याची गरज आहे। कारण आता राजकीय पक्षानं आणि त्यांच्या IT सेलनं सुशिक्षित वर्गासहित सगळ्या भारतीय माणसांच्या मेंदूचा ताबा घेतला आहे आणि त्या राजकीय पक्ष आणि त्यांचे IT सेल मॅनेज करायला लागलेत की लोकांची राजकारणाविषयीची भूमिका काय असली पाहिजे। हे घातक आहे, याचा विचार करायला पाहिजे। कारण याचा त्रास का व्हायला लागला आहे किंवा मी आज हा व्हिडिओ का शेअर करतोय की राजकारणाच्या नादानं आपण वैयक्तिक जीवनात कमालीचे द्वेषी व्हायला लागलो आहे। मी पाठीमागच्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती की ह्या राजकारणाच्या नादानं जवळचे मित्र, जवळचे नातेवाईक हे आता एकमेकांचा द्वेष करायला लागलेत, तिरस्कार करायला लागलेत। तो आमच्या पक्षाचा नाही आहे किंवा तू आमच्या माणसाला नावं ठेवतोय तर तुझा माझा संबंध नाही आहे किंवा आपले संबंध संपले, इतकं बावळट वर्तन ह्या राजकीय पक्षांच्या IT सेलच्या नादी लागून लोकांकडून व्हायला लागलं आहे। मला वाटतं हे कुठेतरी घातक आहे, हे थांबलं पाहिजे। राजकारण चांगलंच आहे पण त्याचा संबंध फक्त राजकीय क्षेत्रापुरता असला पाहिजे। वैयक्तिक जीवनात आपल्या सगळ्यांचीच नाती, आपलं कुटुंब, आपले एकमेकांचे परस्परांचे संबंध, समाजामधली बाकीची व्यवस्था किंवा आपलं अर्थकारण, सगळं आपण काम करतो ते ठिकाण, आपलं शेती असेल किंवा आपले उद्योग व्यवसाय असेल त्या ठिकाणच्या जागा, इथं राजकारणाचा हस्तक्षेप नको आहे। इथं राजकीय IT सेलनं तयार केलेल्या मेंदूचा वावर नको आहे। तिथं स्वतः माणसानं स्वतःचा मेंदू वापरला पाहिजे आणि आपली वर्तनं ठरवली पाहिजेत। दुर्दैवानं IT सेलनं आपल्या जगण्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आता हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे। नवे सगळी जगण्याची क्षेत्र ह्या IT सेलने आपल्या ताब्यात घेतलेत आणि आपण काय वागायचं, आपण काय निर्णय घ्यायचे, आपण काय भूमिका घ्यायचं हे आता राजकीय पक्ष आणि IT सेल ठरवायला लागलेत। हे कुठेतरी घातक आहे। मला वाटतं या निमित्ताने त्याचा विचार करूया। अगदी इतिहासाकडे बघण्याची सुद्धा दृष्टी IT सेल ठरवायला लागलेत कारण इतिहासाची मोडतोड करून आणि लोकांना वाचायचं नाहीच आहे। लोक स्वतः वाचून काय निर्णय घेत नाहीत, तेवढा लोकांकडे आता वेळ नाही आहे किंवा असला तरी सगळ्यांना काहीतरी आयतं मटेरियल पाहिजे तर मग ते आयतं मटेरियल पुरवायचं काम, ते मेंदूला खाद्य पुरवायचं काम बरोबर IT सेल करतं आहे। IT सेल प्लॅन करतं आहे की कोणत्याही राजकीय पक्षाच्या IT सेलला बळी पडू नका। IT सेलच्या माध्यमातून आलेला मेसेज, त्यातला मजकूर, त्यातली आकडेवारी खरे का खोटे का, त्यात लिहिलेलं बरोबर लिहिलं आहे का चुकीचं लिहिलं आहे, त्यामध्ये काय भेसळ आहे, जाणीवपूर्वक काहीतरी दूषित आणि चुकीचं वातावरण निर्माण करायचं म्हणून काही लेखन केलं आहे याचा कुठेतरी विचार करा। तशा पद्धतीचे व्हिडिओज आले तर ते व्हिडिओज क्लिअर करा। त्यातलं जे काही व्हायरल व्हिडिओ होत आहेत सध्या IT सेलच्या माध्यमातून त्यातलं तथ्य काय आहे, त्यातलं खरं काय आहे याच्याकडे एकदा बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय पक्षांच्या IT सेलच्या म्हणण्यानुसार स्वतःच्या भूमिका ठरवू नका, स्वतःचे निर्णय ठरवू नका। तुम्हाला एक वैयक्तिक स्वतंत्र मेंदू आहे, त्या मेंदूचा वापर करा, विचार करा, तथ्य तपासा, सत्य तपासा आणि निर्णय घ्यायला लागा। कृपा करून राजकीय पक्ष आणि त्यांचे IT सेल यांचं गुलाम होऊ नका। धन्यवाद।